नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आळणी रस्सा बनवतोय। आळणी रस्सा बनवण्यासाठी मी इथे चिकन घेतले 200 ग्राम, कोथिंबीर खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतलाय, लसणाच्या 4-5 पाकळ्या आहेत, आल्याचा छोटा तुकडा आणि एक कांदा। आपण अगोदर मसाले बारीक करण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये खोबरं बारीक करून टाकूया। आळणी रस्सा हा महाराष्ट्रीयन रेसिपी आहे। प्रत्येकजण आपल्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने हा रस्सा बनवतात, पण मी आज माझ्या पद्धतीने बनवते। तर मिक्सरच्या जारमध्ये मी खोबरं, लसूण आणि आल्याचा तुकडा टाकलेला आहे। वरून याच्यामधली अर्धी कोथिंबीर टाकते। अर्धी कोथिंबीर आपण नंतर वरून कट करून टाकणार आहोत। आता हे चांगलं बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये। तर हे सगळं सारण मिक्स झालेलं आहे छानपैकी। मसाला आपला इथे व्यवस्थित अगदी बारीक करून झालेला आहे। याला आपण साइडला ठेवूया आणि कांदा लगेच आपण चिरून घेऊया इथे। काही ठिकाणी कांद्याचा वापर करत नाही, जेव्हा आळणी रस्सा बनवतात तेव्हा आपण प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं। कांदा पण कधी-कधी टाकला तर छान होतो आळणी रस्सा। याला अगदी बारीक-बारीक आपण कांद्याला कट करून घेणार आहोत। कांदा आपला कट करून झालेला आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया। त्यासाठी मी चिकनमध्ये अर्धा चमचा हळद घातली। अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त असं मी इथं मीठ घेतलंय। हे चांगलं आपण इथं व्यवस्थित मिक्स करून ठेवूया। एक 10 मिनिटं तरी आपण याला मॅरिनेट करून ठेवूया, म्हणजे छान असा रस्सा होईल, त्याच्यामध्ये चांगलं मुरलं जाईल हळद आणि मीठ। मी गॅसवरती पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे। अगदी थोडेसे इथं जिरे टाकूया आपण तेलामध्ये। जिरे चांगले कडले की लगेच आपण इथं कांदा टाकले, पण माझ्याकडून कांदा टाकलेल्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। कांदा आपण इथं व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांद्याला पण छान असा रंग आलाय, पण आता त्याच्यात मसाले टाकूया। खोबरं आपण कच्चंच बारीक केलेलं होतं, त्यामुळे इथे आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे खोबरं भाजायला। खोबरं भाजून झालेलं आहे, छान असा कलर आलेला आहे खोबऱ्याला। हे पाहू शकता तुम्ही, मस्त छान असं भाजून झालेलं आहे खोबरं। आपण आता याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया। आता एक्स्ट्रा हळद आणि मीठ घालायची गरज नाही, कारण आपण चिकनमध्येच ऑलरेडी मॅरिनेट करण्यासाठी मीठ आणि हळद टाकलेलं होतं। एक्स्ट्रा मीठ घालाल तर ते खारट होण्याची शक्यता असते। जर आपल्याला लागलं तर आपण वरून थोडीशी चिमट टाकली तरी चालेल। याला चांगलं मिक्स करून इथेच एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचं, म्हणजे ते चवीला छान लागतं। तेलामध्ये अगदी वाफलून झालं पाहिजे। वर ताट ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवूया। पाणी गरम झाल्यानंतर आपण ते ओतून घेऊया याच्यामध्ये। तर 5 मिनिटं मी अगदी चांगली उकळ तेलामध्ये फ्राय होऊ दिले, त्यामुळे ते छान असं शिजलं गेलेलं आहे थोडंसं। आता हे चांगलं मिक्स करून आपण याला असंच सोडून देऊ। मस्त उकळी आलेली आहे। एक 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। चिकन पण शिजलेलं आहे मस्त। आपण एकदा चेक करून घेऊया। तर हे पाहू शकता तुम्ही, लगेच तुकडा पडलेला आहे त्याचा। मस्त शिजून तयार आहे चिकन रस्सा। तुम्हाला हवं तर अजून याच्यामध्ये रस्सा वाढवू शकता। छान चिकन रस्सा तयार आहे बनवून। याला आपण उकड पण बोलू शकतो। याच्यामध्ये प्रोटीन, पौष्टिक आणि न्यूट्रिएंट्स भरपूर असतात, त्यामुळे आपण लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना हे सूप प्यायला देऊ शकतो। थंडीच्या दिवसामध्ये घेण्यासाठी हा उत्तम आहार आहे। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा।